नमस्कार। दरवेळेला आपण तंदुरी चिकन खाण्यासाठी हॉटेलमध्ये जात असतो। हीच तंदुरी चिकन आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने घरी करता आली तर चला तर आज बघूया तंदुरी चिकन कशी करायची। आता आपण तंदुरी चिकन करतोय त्यामुळे आपण ड्रमस्टिक घेतलेत। आता ह्या ड्रमस्टिकना आपण असे चरे पाडून घेणार आहोत। इथे मी असे 3 चरे पाडून घेते। ह्याच्यामुळे काय होईल, आपण जो मसाला लावणार आहोत ना त्या मसाल्याला सुद्धा तो मसाला सुद्धा छान आतमध्ये जाईल आणि मुरेल। त्यामुळे आपल्याला असं त्या चरा पाडून घ्यायचे त्याला या पद्धतीने, अशा त्या दिसल्या पाहिजे। तंदुरी चिकन मॅरिनेट करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला इथे सांगते। इथे मी चिकनचे जे 6 पीसेस घेतलेत, चिरा पाडून ठेवलेत। हे इथे आहे 1 कप दही, चवीप्रमाणे मीठ घेतलंय, गरम मसाला आहे 1 मोठा चमचा, नंतर आलं लसणाची पेस्ट आहे मोठा चमचा, टेबलस्पून म्हणू आपण। नंतर हा आहे तंदूर मसाला, हा सुद्धा मी 1.5 चमचा घेतलाय। इथे लाल तिखट आहे, हे तुम्ही चवीप्रमाणे म्हणजे तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे घेऊ शकता, पण मी इथे 2 टेबलस्पून घेतलंय। आणि इथे मी 1 मोठा टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट घेतलंय, 1 लिंबू आहे आणि थोडंसं तेल आहे। हे तेल साधारण मी 4 ते 5 टेबलस्पून घेतलंय। आता या परातीमध्ये आपण आधी तेल टाकूया, पसरवून घेऊया। या तेलामध्ये आपण आधी मसाले टाकूया। मी याच्यामध्ये लाल तिखट, तेलामध्ये हे मी लाल तिखट घातलंय। आता मी हे हातानेच थोडंसं मिक्स करून घेते आणि याच्यामध्येच थोडंसं मीठ घालते। आता तेल लाल तिखट टाकलं होतं, आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकून थोडंसं असं पसरवून घेते। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिकन, त्याचे पीस थोडेसे आधी याला लावून घेते तेलाला। मसाला नीट लावून झालाय। आता आपण ह्या सगळ्या पीसेसना काश्मीरी लाल तिखट लावून घेणार आहोत। यानंतर हा जो तंदुरी मसाला आहे तो टाकते मी। आलं लसूण पेस्ट जी आपण घेतली होती ती सगळी लावून घेऊया। सगळ्या चिकनला व्यवस्थित ती लागली पाहिजे। आता हा गरम मसाला मी टाकते। व्यवस्थित सगळ्या चिकनला लावून घेऊया। आता दही, पण दही घालून घेऊया। दही सुद्धा व्यवस्थित आपण चोळून घेणार आहोत सगळ्या चिकनला। आणि आता सगळ्यात शेवटी आपण लिंबाचा रस टाकणार आहोत। आता हा सगळ्यात शेवटी लिंबाचा रस लावल्यानंतर आता हे पूर्ण आपलं चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे। आता हे मी अर्धा तास असंच ठेवून देणार आहे। आता आपला अर्धा तास झालाय, आपण हे आधी शॅलो फ्राय करायला घेऊया। आता हे आपलं तेल चांगलं तापलंय, मीडियम फ्लेमवर आपण ह्या आधी चिकनचे जे पीसेस आहेत ते शॅलो फ्राय करून घेणार आहोत। आता हे पीसेस आपण शॅलो फ्राय करून बाजूला करून ठेवलेत। आता हे आपण गॅसवर भाजणार आहोत। आता हे माझ्याकडे एक जाळी आहे, ती मी ह्या गॅसवर ठेवून तंदुरी भाजणार आहे। आता हे एक एक पीस मी या जाळीवर ठेवीन आणि ही तंदूर करूया आपण। मस्त आपली तंदुरी चिकन तयार आहे। घरी एकदा करून बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आजची तुम्हाला तंदुरी चिकनची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। तुम्हाला वेगवेगळ्या अजून कोणत्या रेसिपी बघायच्या असतील तर त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवत राहा, म्हणजे मी प्रयत्न करीन जास्तीत जास्त रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।